सपनाज होमस्कूलिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नवीन अभ्यासक्रम 2026चा जो आहे ना, त्यातला इयत्ता 6वीचा गणिताचा चौथा धडा आकृती बंद याचा सराव संच 4.1 बघणार आहोत. चला बघूया पहिला प्रश्न काय आहे आपला. रिकाम्या जागा भरा. टिंब टिंब ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त नाही. याचं उत्तर पाठ असायला पाहिजे. त्याचं उत्तर आहे 1. ओके, 1 ही संख्या जी आहे ना ती मूळही नाही. कारण मूळ संख्यांचा जो आपण व्याख्या म्हणतो त्याच्यातच सांगितलं गेले की कोणत्याही संख्येला जर 1ने आणि त्या संख्येने स्वतःने जर भाग जात असेल आणि इतर कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर त्याला मूळ संख्या म्हणतात. त्याच्यामुळे 1 ही संख्याच प्रमाण संख्या आहे, त्यामुळे ती कशातच नाही आहे, ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. चला दुसरा प्रश्न काय. टिंब टिंब ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. तर 1 नंतर येणारी 1 नंतरची जी पहिली संख्या आहे ती म्हणजे 2. 2 ही कोण आहे तर 2 ही सगळ्यात लहान मूळ संख्या आहे. चला, टिंब टिंब ही एकमेव सममूळ संख्या आहे. ओके, तर कोणती संख्या सममूळ तर समसंख्या. ओके, समसंख्या कोणत्या असतात. समसंख्या म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, 2, 4, 6, 8 या सगळ्या समसंख्या आहेत. ओके, तर मग सम आणि मूळ संख्या कोणती. तर एक लक्षात घ्या, सम संख्यांचा नियम जो आहे ना, तर अशा संख्या ज्यांना 2ने भाग जातो. ओके, तर बघा 4ला 2ने भाग जातो, 6ला जातो, 8ला जातो आणि प्रत्येक संख्येला जातो. त्याच्यामुळे कोणतीही समसंख्या ओके ही मूळ संख्या असणार नाहीये. कारण मूळ संख्येचा नियम काय की 1ने भाग लागावा आणि त्याच संख्येने भाग लागावा. ओके, पण बहुतांश म्हणजे सगळ्याच समसंख्यांना 2ने पण भाग जातोच ना, तर 2ने भाग जात असल्यामुळे त्या सम असतात पण मूळ नसतात. पण फक्त एकच अशी संख्या आहे 2 की जी ती नियमात बसते की तिला 2ने पण भाग जातो, तीच संख्या स्वतः म्हणजेच 2 आणि 1ने भाग जातो. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय आहे की 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. आता सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती. तर बघा, आपली पहिली संख्या कोणती होती 1, जी मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. त्याच्यानंतर जी 2 आहे ही कोण आहे सममूळ. ओके, सगळ्यात लहान. मग त्याच्यानंतरची संख्या कोणती 3. तर 3 जी आहे ना ही मूळ आहे आणि विषम आहे. त्याच्यामुळे सगळ्यात छोटी संख्या कोणती असते आपली 3. बरोबर, 3 ही विषम मूळ संख्या आहे. आता प्रश्न 2 काय बघा, 1 ते 50 या संख्यांच्या दरम्यानच्या सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. तर सहमूळ संख्या म्हणजे काय बघा, तर अशा संख्या की ज्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच असेल. तर आपण उदाहरणादाखल इथे घेऊया. समजा 4 आहे आणि 5 आहे. तर बघा 4 आणि 5 मध्ये बघा ह्या दोघांना भाग लागेल अशा संख्या कोणत्या आहेत. तर 1ने भाग लागतो की नाही, 1 चोक 4 आणि 1 पाचे 5. ओके, आणि त्याच्यानंतर 2ने भाग लागतो का, दोघी संख्या 2ने 4ला लागतो पण 2ने 5ला लागत नाही. 3ने दोघांना पण लागत नाही. 4ने म्हणजे स्वतःने नाही लागत, 5ने पण नाही लागत. म्हणजे 1 ही एकमेव अशी संख्या आहे की जिने दोघांना पण भाग लागतो. ओके, आले लक्षात. आता समजा 2 आणि 3 आहे, याच्यामध्ये पण बघा फक्त 1नेच भाग लागतो. 1ने 2ला पण भाग लागतो, 1ने 3ला पण लागतो. अजून कोणती संख्या नाही ज्याने भाग लागेल. याला म्हणतात सहमूळ संख्या. तर आपण ह्या जोड्या काही काही घेतल्यात बघा, 2 आणि 3 फक्त एकच सामायिक विभाजक आहे. 4 आणि 5, 8 आणि 9 मध्ये पण बघा, 8ला ज्या ज्या संख्येने भाग लागेल, 8ला 2ने लागतो, 4ने लागतो भाग, पण 9ला त्या दोन्ही संख्यांनी भाग लागत नाहीये. ओके, तर 14 आणि 15. ओके, तर 14 मध्ये बघा 14ला 2ने लागतो, 7ने लागतो भाग, पण 7ने 15ला लागत नाही. ओके, 2ने 15ला भाग लागत नाही. तसंच 24 आणि 25 या कोणत्या संख्या आहेत, सहमूळ संख्या. आता मूळ संख्यांचा क्रम पूर्ण करण्यासाठी चौकटीत योग्य संख्या लिहा. तर मित्रांनो, तुम्हाला एक माहीत असू द्या की मूळ संख्या ज्या असतात ना, त्या अशा संख्या आहेत की ज्यांना फक्त 1ने आणि स्वतःने भाग लागतो. तर ह्या संख्या तुम्हाला पाठच करून ठेवाव्या लागतात. तर या संख्या जर आपण सुरुवात केली तर पहिली संख्या काय येते, सगळ्यात छोटी मूळ संख्या कोणती आहे, तर ती आहे 2. ओके, मग 2च्या नंतरची कोणती येणार आहे, तर ती आहे 3. 3च्या नंतर 4 ही समसंख्या आहे, पण 4ला 2ने भाग लागतो त्यामुळे ती मूळ संख्या नाही आहे. मग 5
5 ही कोणती संख्या येणार आहे? मूळ संख्या आहे. 6 ही मूळ संख्या नाही, कारण 2च्या नंतरची कोणतीही समसंख्या मूळ नाही. मग 7 मूळ संख्या आहे. 7च्या नंतर 8 मूळ संख्या आहे का? तर नाही आहे. 9 नाही आहे. 10 पण नाही आहे, कारण 10ला पण 5ने आणि 2ने भाग जातो. तर मग 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 41च्या नंतर 43 आणि 47 एवढ्या आपल्या संख्या आहेत. पण 1 ते 100 पर्यंतच्या येणाऱ्या सर्व मूळ संख्या ह्या पाठ करून ठेवायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला कधीही प्रश्न आला तर तुमचा गोंधळ होणार नाही. चला पुढचा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी जोडमूळ संख्या ओळखून त्या जोडमूळ संख्या आहेत का ते सकारण लिहा. तर एक समजून घ्यायचा नियम आहे. जोडमूळ संख्या म्हणजे या दोन अशा मूळ संख्या ज्याच्यामध्ये फरक हा 2 अंकाचा असतो, 2चा फरक असतो. ओके, त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. ओके, तर मग बघा 3 आणि 5. ओके, 3 आणि 5 ही जोडमूळ संख्या, म्हणजे आपला पहिला प्रश्न दिलेला 3 आणि 5, तर ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे का? तर याच्यात काय काय बघायचं आपल्याला. तर 3 ही मूळ संख्या आहे का? तर आहे. 5 ही मूळ संख्या आहे का? आहे. आणि 5 वजा 3 किती होतात? तर 2 होतात, म्हणजे ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. पुढचा प्रश्न काय बघा, 7 आणि 9. तर 7 ही मूळ संख्या आहे, बरोबर. 9 ही मूळ संख्या आहे का? तर नाही, 9 ही मूळ संख्या नाही. त्याच्यामुळे ही जोडमूळ संख्यांची जोडीच नाहीये, आणि फरक जरी 2चा असला तरी इथं एक संख्या मूळ नाहीये, त्याच्यामुळे ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही. 11 आणि 13. आता 11 आणि 13 मध्ये बघा, 11 ही मूळ संख्या आहे का? तर आहे. 13 ही मूळ संख्या आहे का? आहे. आणि 13 ने वजा 11 किती होतात? तर 2. म्हणजे ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 23 आणि 29. ओके, तर 23 आणि 29 मध्ये बघा, ही जोडमूळ संख्यांची जोडी नाहीये, कारण 23 आणि 29 ह्या मूळ संख्या आहेत. ओके, पण फरक जो आहे ना, तो फरक कितीचा आहे? 6चा आहे. 29 मधून 23 वजा केले तर 6 येतं उत्तर. तर ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही, हे उत्तर आपल्या लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघू आपण. 29 आणि 31. तर 29 आणि 31 मध्ये पण तेच आहे, की दोन्ही पण मूळ संख्या आहेत, पण यांचा जो फरक आहे ना, नाही जोडी आहे ही काही 29, 30, 31 बघा, दोन्ही पण मूळ संख्या आहेत आपल्या, आणि त्याचा फरक जो आहे तो 2चा आहे, बरोबर. त्याच्यामुळे ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 41, 47. ओके, 41, 47 मध्ये काय माहिती आहे का? फरक बघा किती आहे, 6चा फरक आहे ना. त्याच्यामुळे संख्या मूळ संख्या असो नसो, ही जोडमूळ संख्यांची जोडी नाहीये. हा स्वाध्याय कसा वाटला मित्रांनो, मला कमेंट्समध्ये कळवा, आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे तेही मला सांगा, म्हणजे मी लवकरात लवकर तो व्हिडिओ देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. आणि धन्यवाद.